Hello friends, my name is Professor R. J. Kodulkar, working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे EST एन्व्हायरमेंटल स्टडीज. तर त्याच्यामध्ये आपण आता मागच्या लेक्चरला जे पॉइंट कव्हर केले होते ते होते एन्व्हायरमेंट म्हणजे काय, एन्व्हायरमेंट स्टडीज म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याची डेफिनेशन नीड्स बघितलेल्या होत्या आणि त्याच्या मागच्या लेक्चरला सेगमेंट ऑफ अ एन्व्हायरमेंट बघितलेलं होतं, ज्यामध्ये ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर आणि बायोस्फिअर हे पॉइंट आपण कव्हर केले होते. तर ह्या लेक्चरला आपण एन्व्हायरमेंटल इश्यूज बघणार आहे. कोणकोणते आहेत? टोटल एन्व्हायरमेंटल इश्यूज हे 6 आहेत. त्यामधले ह्या लेक्चरला आपण 3 कव्हर करणार आहे, नेक्स्ट लेक्चरला 3 कव्हर करणार आहे. तर सगळ्यात पहिला एन्व्हायरमेंट वर होणारे इफेक्ट्स कोणकोणते आहेत. त्याच्यामध्ये आले ग्रीन हाऊस गॅसेस, म्हणजे जे आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये बाहेर पडणारे गॅसेस आहेत, त्या ह्युमनमुळे असू दे किंवा इतर नॅचरल गॅसेस असू दे, त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट वर होणारा परिणाम काय आहे. त्याच्यानंतर आपल्या ह्युमन बॉडीवर होणारा परिणाम काय आहे आणि ते कसं कंट्रोल करता आलं पाहिजे, त्याच्यामुळे कोणकोणते इफेक्ट्स होतात, हे सगळं आपण ग्रीन हाऊस गॅसेस मध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर क्लायमेट चेंज पण आहे. क्लायमेट चेंज म्हणजे वातावरणातील होणारे बदल, त्यावर त्या झालेल्या बदलांमुळे होणारा पर्यावरणावर परिणाम आणि प्लस ह्युमन बॉडीवर होणारा परिणाम, हे आपण याच्यामध्ये बघणार आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंग, हे सगळे इश्यूज आहेत, ते आपण वन बाय वन बघणार आहे. तर आता आपण स्टार्ट करूया एन्व्हायरमेंटल इश्यू. तर सगळ्यात पहिला आपण एन्व्हायरमेंट इश्यूज बघूया. त्याच्यामध्ये द अनफोर्डेबल चेंजेस अपॉन लीड्स टू अ एन्व्हायरमेंटल इश्यूज affects on नॅचरल बॅलन्स ऑफ अ एन्व्हायरमेंट. म्हणजेच काय की आता आपल्या पृथ्वी तलावर वेगवेगळे ऋतूज आहेत. म्हणजेच काय की समर आहे, विंटर आहे, त्याच्यानंतर रेनी आहे. तर ह्यांमध्ये होणारे जे चेंजेस आहेत, फ्रिक्वेंटली होणारे चेंजेस, त्याच्यावरती होणारा नॅचरल जो बदल होत असतो प्रत्येक वेळेला नेचरमध्ये, तर तो बॅलन्स केला गेला पाहिजे. किंवा त्यामुळे होणारे इफेक्ट्स कोणकोणते आहेत. आता फॉर एक्झाम्पल रेनी सीझन मध्ये जर अति अति प्रमाणात जर पाऊस पडला तर काय होतंय तुम्हालाही माहितीये, पूर येतो किंवा नुकसान होतं. तर हे जे काय चेंजेस होतात, व्हॅरी होतात सारखे, तर त्याच्यावर बॅलन्स केला गेला पाहिजे. त्याच्यातून हे होणारे इश्यूज कोणकोणते आहेत पर्यावरणावर, तर ते आपण बघणारच आहोत. वी कॅन डिफाईन द एन्व्हायरमेंटल इश्यूज ॲज द हार्मफुल इफेक्ट ऑफ अँड द ह्युमन बॉडी ऍक्टिव्हिटी ह्युमन ऍक्टिव्हिटी ऑन द एन्व्हायरमेंट. म्हणजेच जे एन्व्हायरमेंट मध्ये इश्यूज होतात, ते जे इफेक्ट होतात, ते ह्युमन वर किती प्रमाणात आणि कसे इफेक्ट होतात, हे आपण यामध्ये डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर आता बेसिक टाइप्स आहेत, जे बेसिक इश्यूज आहेत एन्व्हायरमेंट मध्ये, बेसिक टाइप्स आहेत ते बघूया. तर एन्व्हायरमेंट इश्यूजचे फर्स्ट आहे एअर पोल्युशन, सेकंड आहे वॉटर पोल्युशन, थर्ड आहे नॅचरल एन्व्हायरमेंट पोल्युशन, गार्बेज पोल्युशन एक्सेट्रा. तर अशा पद्धतीचे भरपूर पोल्युशन्स आहेत, जे हे अफेक्ट व्हायला, एन्व्हायरमेंटवर अफेक्ट व्हायला म्हणजे थोडक्यात आपण मदत करतात. हे जे पोल्युशन्स आहेत, हे जे आता डिस्कस केले ते. तर आता बेसिक काही टाइप्स आहेत एन्व्हायरमेंट इश्यूजचे, ते आपण डिस्कस करूया. तर आता याच्यामध्ये टाइप ऑफ एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे एअर पोल्युशन. आता आपण बघितल्याप्रमाणे एअर पोल्युशन मध्ये काय होतं की हवेत जे काही गॅसेस पसरतात, ते गाड्यांमुळे असू दे किंवा तुमच्या कारखान्यांमुळे असू देत, तर यामुळं दिवसेंदिवस काय होतंय, एअरमध्ये नॅचरल एअर राहत नाही. त्याच्यामध्ये पूर्णपणे मल्टिपल गॅसेस मिसळल्यामुळे काय होते की हवेतला जो ऑक्सिजनचा दाब कमी होऊन काय होतंय की इतर गॅसेसचं प्रमाण वाढल्यामुळं पोल्युशन निर्माण होतंय. हे आपल्याला ह्युमन बॉडीला सुद्धा अफेक्ट करते म्हणा. तर नेक्स्ट आहे वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन मध्ये जे आता आपल्या इथे पंचगंगा आहे, त्याच्यामध्ये येणाऱ्या पाण्यातनं जे काही येणारे केमिकल्स असू देत किंवा त्याच्या रिलेटेड जे काही कारखान्यांचे पाणी, सांडपाणी, हे सगळं मिक्स होत आहे. त्यामुळे काय होतं की पाण्यात जरी
आपल्या इथे पंचगंगा असली तरी सुद्धा काय आहे ती आता आपल्याला त्याचं पाणी यूज करता येत नाही, त्यामुळे त्याच्यावर भरपूर असे आंदोलन सुद्धा झालेले आहेत. तर हे आहे आपलं फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे मी वॉटर पोल्युशनचं. हे पोल्युशन आहे हे कंट्रोल करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे नॉईज पोल्युशन. नॉईज पोल्युशन मध्ये आपल्या इकडे म्हणण्यापेक्षा नॉईज पोल्युशन हे शक्यतो जास्त करून गाड्या असू देत किंवा डॉल्बीज असू देत, ह्याच्यामुळं काय होते की वातावरणामध्ये नॉईज पोल्युशन हे इम्प्रूव्ह होते. ते सध्या आपण हळूहळू कंट्रोल करत आलो आहोत, किंवा त्याच्यामुळे होणारे इफेक्ट जे आहेत ते वृद्ध जे काही माणसं आहेत म्हणजे आजी आजोबा असू देत प्रत्येक घरात मध्ये, त्यांना जास्त त्याचा अफेक्ट जास्त होतो. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट डिफॉरेस्टेशन म्हणजेच जंगल तोड, झाडं तोडण्याच्या बाबत ते प्रमाण जास्त वाढल्यामुळं की काय होतंय आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण कमी पडतंय, त्यामुळं हे काय होतंय बॅलन्स पूर्ण चेंज होतोय डिफॉरेस्टेशन केल्यामुळं. त्याच्यानंतर आहे गार्बेज पोल्युशन, जे आपल्या भागातलं जे काही गार्बेज आहे ते पूर्ण टोटल ह्याचं गार्बेज आपण एका ठिकाणी नेऊन गावाच्या बाहेर आपण ते टाकतो. तर त्याच्यामुळे होणारे इफेक्ट्स म्हणजे त्यामुळे गार्बेजमुळे होणारं तुमचा कचरा असू दे किंवा त्यामुळे होणारे जे काही वेगवेगळे आजार आहेत त्याच्याशी आपल्याला काय करावं लागतं, ते अफेक्ट करतात जास्त प्रमाणात. जसं आता कोरोना आहे किंवा डेंग्यू, त्याच्यानंतर चिकनगुनिया, ह्याच्यासारखे होणारे जे आजार आहेत ते गार्बेज पोल्युशन मुळे जास्त हे होतात, अफेक्ट व्हायला चालू होतात. तर ते आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे रिसोर्सेस डिप्लिशन, म्हणजेच काय की रिसोर्स म्हणजे आपल्याला ह्या पृथ्वीवर काही असे रिसोर्स आहेत की ते दुर्मिळ होत चाललेले आहेत, ते ते काही काही नष्ट होत चाललेले आहेत, म्हणजे ते मिळत नाहीयेत. त्यामुळं काय होतंय की आपला समतोल म्हणजे काही नसून सुद्धा चालणार नाही असं आशा आहे, कारण एकमेकांवर सगळं डिपेंड आहे. मग तुम्हाला जर एखादा रिसोर्स नाही मिळाला तर काय होतं की ते पूर्ण ते लिंक तुटते, ती चेन तुटते, त्यामुळे काय होते समतोल हा बिघडतो. त्यामुळे आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये काही नसून चालत नाही. त्यामुळे ही चेन असल्यामुळे सगळे रिसोर्सेस हे आपल्याला कलेक्ट करावेच लागतात किंवा ते युजच होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं आपल्याला ऋतूज आहेत त्या ऋतूज नुसार आपलं क्लायमेट, आपलं नेचर काय होतं चेंज होत राहतं. मग ते चेंज झाल्यामुळं म्हणजे आता आपल्या इकडे कधी पण पाऊस येतो, कधी पण ऊन पडतं. आता सुद्धा जे चाललेलं आहे, आता सुद्धा जो पिरियड चाललेला आहे तो तो कधी पण ऊन येणार, कधी पण पाऊस पडणार. ह्या क्लायमेटमुळे भरपूर जणांच्या तब्येतीवर खूप परिणाम होतो ह्युमन बॉडीवरती सध्याला. तर हे जे होणारे चेंजेस आहेत हे कंट्रोल केले गेले पाहिजेत एन्व्हायरमेंट मध्ये. तर ते कंट्रोल करायसाठी काय करायचं हे आपण बघणार आहे. तर हे आहेत काही इश्यूज होते एन्व्हायरमेंटचे, काही टाइप्स होते, ह्याच्यामुळे काय होतंय की एन्व्हायरमेंट मध्ये इश्यूज क्रिएट होतात. तर आता आपण सगळ्यात पहिला एन्व्हायरमेंट इश्यूज मध्ये हे आपले सब टाइप्स होते ज्याच्यामुळे काय होते की एन्व्हायरमेंट मध्ये इश्यूज क्रिएट होतात. ठीक आहे. हे आपण आता डिस्कस केले. तर त्याच्यामध्ये आपला सगळ्यात पहिला पॉइंट आहे जो आहे ग्रीन हाऊस गॅसेस. हा आपण ग्रीन हाऊस इफेक्ट्स हे आपण डिस्कस करणार आहे. ग्रीनहाऊस इफेक्ट्स मध्ये इज अ नॅचरल प्रोसेस ऑफ अ वॉर्म अर्थ सरफेस. म्हणजेच काय की जे टेम्परेचर आहे म्हणजे आपल्या पृथ्वीवरती जे टेम्परेचर आहे ग्रीन हाऊसच्या इफेक्ट्स मुळे जे तापमान वाढते म्हणा किंवा ते ऍटमॉस्फिअर मध्ये जे काय तापमान वाढते ते काय अर्थ सरफेस मध्ये खूप जादा वाढते. म्हणजे जमिनीपासून ते सरफेस आहे अर्थचा, तर तिथपर्यंत काय आहे टेम्परेचर हे हाय होते. मग हे आहे. त्याच्यानंतर व्हेन अ सन एनर्जी reaches to earth atmosphere, some of the reflected back to the surface and the rest is absorbed and
रेडिएटेड बाय द ग्रीन हाऊस गॅसेस. म्हणजेच काय की काही सूर्यापासून ते आपल्या पृथ्वीपर्यंत येणारी किरण जी आहेत ती किरण काय होतात की काही ऍटमॉस्फिअर मध्ये अर्थ सरफेस वरती पण पडतात आणि काही ऍटमॉस्फिअर मध्येच काय होतात तिथूनच काय होतात काही किरण रिफ्लेक्ट होतात आणि ऍटमॉस्फिअर मध्ये जातात आणि काही किरण ही आपल्या पृथ्वी तलावरती म्हणजे आपल्या जमिनी भागापर्यंत पोहोचतात आणि तिथं सुद्धा टेम्परेचर टेम्परेचरचं प्रमाण काय होतं हाय होतं. म्हणजे काही किरणे आपल्यापर्यंत येतात तर काही किरणे रिफ्लेक्ट होऊन डायरेक्ट ऍटमॉस्फिअर मध्ये जाऊन तिथलं टेम्परेचर सुद्धा हाय होतं. म्हणजे काही किरणे आपण काय करतो की पृथ्वी तलावरती काही ऑब्झर्व सुद्धा होतात म्हणजे सेव्ह करून ठेवली जातात. थोडक्यात आपली झाडं असू देत किंवा काही असू दे तर काही किरणे सेव्ह सुद्धा ऍब्झॉर्ब सुद्धा होतात. तर हे जे काय आहे ते सूर्यकिरणात किरणातून होणारे जे काय रिफ्लेक्शन आहे त्याच्या थ्रू होणारं जे काही टेम्परेचरचं प्रमाण आहे किंवा हाय टेम्परेचर असू दे त्यातनं होणारे जे काही चेंजेस आहेत त्यालाच आपण काय म्हणतो ते ते कसे अफेक्ट होतात ग्रीन हाऊसेस अफेक्ट गॅसेस मध्ये तर ते बघणार आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा हेच सांगितलेलं आहे जी एनर्जी आपण मिळते आपल्याला सूर्याकडून त्यावर होणारे जे म्हणजे अति प्रमाणात जे अति प्रमाणात जे टेम्परेचर हाय होतं तर त्याच्यानुसार जे होणारे जे काही अफेक्ट्स आहेत ग्रीन हाऊस गॅसेसवर तर ते जास्त प्रमाणात होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हेच जी कन्सेप्ट आहे ती डायग्राम थ्रू सुद्धा बघूया आपण. तर इथे बघा तर इथं जे काही ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये जे काही आता आपण बघितलं त्यामध्ये ही डायग्राम आहे या डायग्राम थ्रू आपण आणखीन क्लिअर समजून घेऊया. याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे जे सूर्यापासून जी जी काही किरणं येतात तर ती किरणं आपल्या पृथ्वीवरती पडून पुन्हा काय होतात रिफ्लेक्ट होतात आणि ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्या तर ही काय होतात रिफ्लेक्ट होतात आणि ऍटमॉस्फिअर मध्ये पुन्हा ती मिसळून जातात. त्यामुळे हिथलं प्रमाण जे काही आहे आपल्या पृथ्वीपासून वरचं जे काय प्रमाण आहे तिथं टेम्परेचर काय होतं हाय होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरा पॉइंट आहे दुसरी स्टेप आहे जी आहे त्याच्यामध्ये जी काही सूर्यापासून येणारी डायरेक्ट किरणं आहेत ती आपल्या पृथ्वीवरती सुद्धा काही प्रमाणात ऍब्झॉर्ब केली जातात ती एनर्जी कंझ्युम केली जाते आणि त्यामुळे जे काही आपला अर्थ सरफेस आहे त्या अर्थ सरफेस वरती त्या लँड वरती ओशन वरती जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर काय होतं तिथे सुद्धा हाय होतं ती एनर्जी जास्त प्रमाणात घेतल्यामुळे. त्याच्यानंतर तिथून जे काही थर्ड पॉइंट आहे काही त्यातून सुद्धा येणाऱ्या सूर्याच्या किरण आहेत त्यातली काही किरण पुन्हा काय जातात अर्थ सरफेस वरती म्हणजेच अर्थ सॉरी पुन्हा काय होतं रिफ्लेक्ट होतात रिडायरेक्टेड होतात आणि अर्थच्या अबाऊ सरफेस म्हणजे वरचा जो काय आहे तिथे काय होतात वरच्या स्पेस मध्ये काय होतात तर ती किरण काय होतात रिफ्लेक्ट होतात. त्याच्यानंतर फोर्थ आहे तिथे जी हीट ग्रीन हाऊस गॅसेस ऍटमॉस्फिअर सॉरी सम heat is a greenhouse gases in a atmosphere keeping a earth warm म्हणजे तिथं पण काय होतं की ती रिफ्लेक्ट होऊन काय होतं तिथलंही वातावरण जे आहे ते काय राहतं गरम राहतं. तर त्याच्यानंतर फिफ्थ आहे ह्युमन ती किरण सुद्धा जी वरती रिफ्लेक्ट झालेली आहे ती सुद्धा पुन्हा पृथ्वी तलावरती काय होतात पुन्हा त्याच वेळेनं पुन्हा रिफ्लेक्ट होतात आणि त्यामुळे होणारे ह्युमन बॉडीवरती असू दे किंवा तिथलं जे पृथ्वी तलावरचं टेम्परेचर आहे ते आणखीन ह्युमन जे अफेक्ट करतो त्याच्यावर आणि टेम्परेचर काय होतं वाढत असतं. हे असं आहे ग्रीन हाऊस गॅसेसवर होणारे ग्रीन हाऊस वरती होणारे इफेक्ट आहेत जे आता आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण ग्रीन हाऊस गॅसेस बघणार आहे तर ते कोणकोणते आहेत तर हे जे काही गॅसेस आहेत जे ग्रीन हाऊस मध्ये म्हणजे थोडक्यात तुमचं वॉटर व्यापर असू दे म्हणजे पाण्याची पुन्हा काय होते वाफ होते त्या वाफेत सुद्धा जे काही ऑक्सिजन आहे H2O आहे आपला ऑक्सिजन आहे तो सुद्धा मिसळला गेलेला आहे. तर हे गॅसेस आहे. त्याच्यानंतर आपला कार्बन डायऑक्साइड आहे CO2 आहे मिथेन आहे
नायट्रो ऑक्साईड आहे, ओझोन आहे, त्याच्यानंतर क्लोरोफ्लू कार्बन्स आहे, त्याच्यानंतर हायड्रोफ्लोरो आहे कार्बन्स. तर हे जे काही गॅसेस आहेत ते ग्रीन हाऊस मध्ये हे सगळे गॅसेस काय असतात आपल्या एअरमध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये काय असतात, इन्क्लुडेड असतात. तर त्याच्यामध्ये मेजर जे टेम्परेचर हाय होण्याचं, जे ग्रीन हाऊस मध्ये इफेक्ट होण्याचं मेजर जे काय टाइप्स आहेत तर ते हे आहेत, जे आहे सगळ्यात वन बाय वन बघणार आहे. सगळ्यात पहिला एअर टेम्परेचर. एअर टेम्परेचर जे आहे तर एअर टेम्परेचर हे काय आहे की जास्तीत जास्त प्रमाणात काय होते, तापमान वाढ होत चाललेली आहे. हवेतलं तापमान असू दे किंवा त्याच्यानंतर आपलं पाण्याचं जे काही प्रमाण जास्त होतं किंवा समुद्रालगत जे काही टेम्परेचर आहे ते हाय होत चाललेलं आहे. त्याच्यानंतर ओशन वॉर्मिंग अँड सी लेवल रायझेस. म्हणजेच काय की जे समुद्रालगतचं जे काही टेम्परेचर आहे, पाण्यामुळे वाढणारं जे काही टेम्परेचर आहे किंवा त्याच्यामुळं काय होत चाललेलं आहे की बर्फ वितळत चाललेला आहे आणि बर्फाचं प्रमाण कमी होत ते पाण्यामध्ये रूपांतर होऊन ते काय होतंय, समुद्रालगत पाण्याचं प्रमाण जास्त होत आहे. कारण टेम्परेचर हाय असल्यामुळं ते सुद्धा काय होते पाण्यामध्ये प्रमाण बर्फ वितळल्यामुळे पाण्यामध्ये त्याचं हे होऊन आपल्याला काय होते, टेम्परेचर हाय होत आहे त्याचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जे हे स्ट्रीम वेदर इव्हेंट्स. म्हणजेच काय की ऋतूज आहेत आपल्या इथे, तर ते ऋतूज काही पावसाळा आहे, उन्हाळा आहे, हिवाळा आहे. तर हे काय आहेत, वेगवेगळे ऋतूज आहेत. त्या पद्धतीने आपलं काय होते, क्लायमेट चेंज होते. पण काही एक्स्ट्रीम केसेस मध्ये काय होते की एखाद्या वेळेस आपलं काय होते, कधी पण पाऊस पडतो, कधी पण ऊन पडतं. तर हे असे प्रमाण जास्त असल्यामुळे काय होते की टेम्परेचर क्लायमेट सारखं काय होते, चेंज होते. हे इव्हेंट काय होतात, चेंज होतात. तर हे आपल्या इथे रेअर केस आहे. म्हणजे काही प्रमाण होतं पण थोड्याच प्रमाणावर होतं. हे बाहेरच्या परदेशामध्ये भरपूर प्रमाण आहे की अचानक थंडी वाजते, अचानक पाऊस पडतो, अचानक ऊन पडतं. तर ह्याचं प्रमाण जास्त बाहेरच्या प्रदेशामध्ये जास्त आहे. हे असतं. त्याच्यानंतर रेनी फॉल पॅटर्न्स. म्हणजे त्याच्यामध्ये येणार रेनफॉल पॅटर्न्स मध्ये पावसाचं प्रमाण, वेदर म्हणजे आपल्याला वेदरनी सांगितलेल्या ज्या सूचना आहेत त्याच्यानुसार काही प्रमाणात पाऊस एक्स्ट्राही पडतो, काही प्रमाणात कमीही पडतो किंवा वेदर सुद्धा चेंज झाल्यामुळे काय होते की हे चेंजेस होत जातात जे आपल्या ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये येतात. त्याच्यानंतर रिसोर्सेस मध्ये तर रिसोर्सेस काही प्रमाणात कमी होत चालले आहेत, दुर्मिळ होत चालले आहेत. काही रिसोर्सेस आहेत जे आता आपल्याला फॉर एक्झाम्पल फॉरेस्टमध्ये म्हणजे जंगलामध्येच आपल्याला काही रिसोर्सेस जर अवेलेबल होत असतील, फॉर एक्झाम्पल आता काही मेडिसिन आपल्याला घ्यायचं असेल किंवा ते जर तिथे नाही उपलब्ध झालं, म्हणजे काही प्रमाणात काय होते की आपण जंगल तोडतो, हे तोडतो, ते तोडतो, त्यामुळे काय होते काही रिसोर्सेस आपल्याकडून काय होतात, कमी होत चाललेले आहेत. त्यानंतर फ्लड सिच्युएशन म्हणजे पूर परिस्थितीमध्ये आता आपल्या इकडेच तुम्ही बघत आलेला आहात की 2019 नंतर ते आता जी पूर परिस्थिती आली त्यामध्ये होणारे जे काही ह्युमन म्हणजे माणसांचं जे काही नुकसान होत आहे किंवा काही जणांची घरं सुद्धा उद्ध्वस्त झालेली आहेत, काही जणांचे म्हणजे ह्या मधून होणारे जे काही पूर परिस्थितीमुळे पाण्याचं प्रमाण एकतर जास्त वाढतंय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट त्यामुळे माणसांवर होणारे जे काही परिणाम आहेत, त्या पूर परिस्थितीमुळे होणारे जे काही माणसांचं नुकसान आहे ते वाढत चाललेलं आहे. त्याच्यानंतर मायग्रेशन ऑफ अ पीसेस. म्हणजेच काय की मायग्रेशन म्हणजेच आता काही पक्षी आहेत जे काय होतात, स्थलांतरित होतात. जसं जो आपला सीझन आहे तसं चेंज होतो, तसं काय होतात काही पक्षी काय होतात, ह्या प्रदेशातून त्या प्रदेशामध्ये स्थलांतरित होण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. कारण काही ठिकाणी जो ग्रीन हाऊसचा इफेक्ट आहे, काही वातावरणातील बदल असू देत किंवा त्याच्यामुळे काय होतात, काही पक्षी हे सारखे सारखे स्थलांतरित होत आहेत. त्याच्यानंतर डिफॉरेस्टेशन मध्ये वृक्षतोड, जंगलतोड ह्याच्यामुळे काय व्हायला लागलेलं आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यामुळे काय होतंय की काही रिसोर्सेस आपले कमी होत चाललेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इम्पॅक्ट ऑफ अ ऍग्रिकल्चर
म्हणजेच आपल्या ऍग्रिकल्चर वरती आता फॉर एक्झाम्पल प्रदेशामधून एक किडा होता जो आता आता टोक नावाचा किडा होता जो ज्याने काय केलेलं आहे की आपल्या इथे त्या झाडांवरती रोग पसरवलेला आहे. त्यामुळं होणारे जे नुकसान झालेलं आहे आपल्या इथल्या शेतकऱ्यांचं, तर त्यामुळं काय होते की ते रोग पडल्यामुळं भरपूर प्रमाणात बरेच शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. हे ऍग्रिकल्चर इम्पॅक्ट मध्ये येतात. त्याच्यानंतर आता काय एखाद्या वेळेस एक्स्ट्रा पाऊस पडला तर त्यामुळे शेतीचं नुकसान होतं. तर हे सगळे इम्पॅक्ट आपल्या ऍग्रिकल्चर वरती होत आहेत. तर आता आपण हे डिस्कस केलेलं आहे. हे होतं ग्रीन हाऊस इफेक्ट. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे जो आहे क्लायमेट चेंज. आतापर्यंत आपण फर्स्ट पॉइंट बघितला ग्रीन हाऊस गॅस एन्व्हायरमेंटल इश्यूज मधला ग्रीन हाऊस इफेक्ट. आता आपण बघणार आहे क्लायमेट चेंज, दुसरा पॉइंट. क्लायमेट चेंज मध्ये काय सांगितलेलं आहे? Climate change is a refer to any significance of a change in the uh, measure of the climate listing फॉर द एक्सटेंडेड पिरियड ऑफ अ टाइम. म्हणजेच काय की आता बघा पावसाळा हा काय असतो की सप्टेंबर पर्यंत चालू असतो. फॉर एक्झाम्पल सप्टेंबरचा एक्सटेंड सुद्धा होऊ शकतो नोव्हेंबर, म्हणजे जून जुलै ते आपला काय पावसाळा हा सप्टेंबर पर्यंत लई लई असतो. पण त्याच्यानंतर जर एक्सटेंड झाला, त्याचा पिरियड जर एक्सटेंड झाला, तर ते काय काही गोष्टी परिणाम करतात. आता तो एक्सटेंड झाला त्याच्यानंतर जो येणारा समर असू दे, समर लेट न चालवतो, म्हणजे त्या पिरियड मध्ये काय होतं की मायग्रेशन करणारे जे पक्षी असतात किंवा त्या रिलेटेड जे गोष्टी घडणार असतात, तर त्या काय काय होतात तर अफेक्टेड होत जातात. म्हणजे आता ज्यांना त्या पिरियड मध्ये मायग्रेशन करायचं असतं, तर काही पक्षी स्थलांतरित होत असतात, तर ते पिरियड एक्सटेंड झाल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा अफेक्ट होत जातो क्लायमेट चेंजचा. तर इन अदर वर्ड्स अ क्लायमेट चेंज इज इन्क्लुडिंग मेजर चेंजेस इन अ टेम्परेचर, प्रिसिशन, त्याच्यानंतर और द वाइंडिंग पॅटर्न्स अमंग्स अदर इफेक्ट्स ऑकर ओव्हर द सेव्हरल लॉंगर टाइम. म्हणजेच काय की जे टेम्परेचर असू दे तुमचं किंवा पाऊस असू दे, पाणी असू दे, हे जे काही पॅटर्न्स आहेत, हे जे काही इफेक्ट्स आहेत आता सांगितल्याप्रमाणे, हे काय आहेत सेव्हरल चेंजेस होत राहिल्यामुळं काय होतंय की बाकीच्या ह्याच्यावर काय होतंय जास्त प्रमाणात इफेक्ट व्हायला चालू होतो. त्याच्यानंतर क्लायमेट चेंज इज अ ग्लोबल फिनॉमिना ऑफ द क्लायमेट transformation characterized by the change in a useful climate specified because of the human activity. म्हणजेच काय की तर इथे काही रिझन्स आहेत जे काय होतात क्लायमेट चेंज करायला अफेक्ट, म्हणजे थोडक्यात काय की हे रिझन्स आहेत ज्याच्यामुळे काय होतं आपलं क्लायमेट चेंज होतं. तर ते त्यामध्ये कोणकोणते येतात, तर येतात पहिला सन, सूर्याची स्ट्रेंथ. म्हणजे काय स्ट्रेंथ ऑफ अ सन, सूर्याची जी काय तापमानाची जी काही तीव्रता आहे, ती सारखं काय होते जास्त प्रमाण वाढत चालले त्या टेम्परेचरचं. म्हणजे त्याची जी काही स्ट्रेंथ आहे ती हाय होत चाललेली आहे. पृथ्वीवर पडणारे जे काही त्याचे सूर्यकिरण आहेत, तर ती हाय होऊन काय होते पृथ्वी तलावरचं टेम्परेचर हे हाय होत चाललेलं. त्यामुळं क्लायमेट मध्ये काय होते चेंज होत आहे. त्यानंतर दुसरं रिझन आहे जे आहे चेंज द अर्थ ऑर्बिट. म्हणजे पृथ्वीचा जो पृथ्वी जशी सूर्यापासूनच्या अंतरावरती जी काही पृथ्वी आपली फिरत असते, त्या लगतचा एरिया जो आहे, जो पृथ्वी फिरण्याची जो काय ऑर्बिट आहे, त्या ऑर्बिट मध्ये काही चेंजेस होत आहेत. त्यामुळे क्लायमेट वरती परिणाम होत आहे, चेंजेस होत आहेत. त्याच्यानंतर थर्ड आहे पृथ्वी फिरण्यालगतचा जो ऍक्सेस आहे, एरिया आहे, रोटेशन जे काय होत आहे, म्हणजे पृथ्वी फिरत आहे, ती फिरता फिरता जे काही चेंजेस होत आहेत त्या ऑर्बिट मध्ये, त्यामुळे काय होते क्लायमेट चेंज होतोय. त्याच्यानंतर आता बघितल्याप्रमाणे ग्रीन हाऊस गॅसेस, ऍटमॉस्फिअर चेंज. तर आता बघितल्याप्रमाणे जे ग्रीन हाऊस गॅसेस मध्ये जे काही परिणाम होतात, त्यामुळे सुद्धा त्या ग्रीन हाऊस वर इफेक्ट होण्याची जी काही कारण आहेत, त्यामुळे सुद्धा आपलं काय होतंय क्लायमेट चेंज होत आहे. जे आता आपण मागच्या स्लाइड मध्ये ग्रीन हाऊस गॅसेस इफेक्ट मुळे आपण बघितलेलं आहे, ते सुद्धा परिणामकारक आहे क्लायमेट चेंज करायला. ते सुद्धा एक रिझनच आहे. त्यानंतर
कार्बन डायऑक्साईड कंटेंट ऑफ द ओशन म्हणजे समुद्राची पातळी म्हणजे टेम्परेचर हाय झाल्यामुळे काय होते, बर्फ वितळला जातो आणि समुद्राच्या पातळी वाढत चाललेली आहे, पाण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याच्यानंतर जे आपली झाडं आहेत, झाडांवरती जास्तीत जास्त प्रमाणात पडणारं तुमचं सुपीक जमीन जी आहे, म्हणजे थोडक्यात सुपीक जमीन जी आहे ती कमी होत चाललेली आहे आणि आपली जी केमिकल मुळे किंवा गार्बेज पोल्युशन मुळे आपल्याला जी काही जमीन ही असुपीकता वाढत चाललेली आहे, त्यामुळे काय होते, त्यामुळे देखील क्लायमेट वरती जास्तीत जास्त परिणाम होत आहे. हे काही रिझन्स आहेत क्लायमेट चेंज होण्याचे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे इफेक्ट ऑफ अ क्लायमेट चेंज. तर आता आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलेलं आहे की रिझन्स ऑफ अ क्लायमेट, कशामुळे क्लायमेट चेंज व्हायला लागले. तेच रिझन्स आहे तिथे सुद्धा जे आहे इफेक्ट करते क्लायमेट वरती. थोडक्यात काय की टेम्परेचर हाय रायझेस डिक्रीजिंग म्हणजे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग जे टेम्परेचर होते तर ते पण अफेक्ट म्हणजे क्लायमेट चेंज करायला एक रिझनच आहे. तर हेच इथे इन डिटेल दिलेले आहेत. ठीक आहे, ह्याच्यामुळेच आपलं काय होते तर क्लायमेट चेंज होते. तर आता आपण क्लायमेट चेंज हा सेकंड पॉईंट बघितलेला आहे. तर आता आपण थर्ड पॉईंट बघणार आहे एन्व्हायरमेंटल इश्यूज मधला, तो आहे ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? ग्लोबल वॉर्मिंग इज अ ऑनगोइंग रायझेस ऑफ अ ॲव्हरेज ऑफ अ टेम्परेचर ऑफ अर्थ क्लायमेट सिस्टीम. म्हणजेच काय की ह्यामध्ये पूर्ण स्लाइड मध्ये काय सांगितले की थोडक्यात आपल्या ग्लोबल वॉर्मिंग मध्ये आपलं काय होते, एअरचं टेम्परेचर पूर्ण हाय होत चाललंय. ते हाय होत असल्यामुळे काय होते की काही प्रमाणात पाण्याचं प्रमाण म्हणजे बर्फ वितळण्यापासून पाण्याचं प्रमाण वाढण्यापर्यंत ते पाण्याची वाफ होऊन पावसाचं प्रमाण जास्त होत चाललेलं आहे. म्हणजे हे थोडक्यात काय होते की ह्यामुळं पूर्ण चेन एकमेकावर डिपेंड आहे. पुराची परिस्थिती आता पाणी पाऊस कधी पण पडल्यामुळं किंवा जास्तीत जास्त प्रमाणात पडल्यामुळं काय होते की पाण्याचं प्रमाण पण जास्त होते आणि त्या पाण्याच्या प्रमाणामुळं इफेक्ट कशावर होते, ह्युमन बॉडीवर होते. कधी पण पाऊस पडल्यामुळं ह्युमनवर अफेक्ट होतोय. मग ही सगळी चेन आहे जी काय होते सगळं इन्क्रीज होत चालले. तुमचे टेम्परेचर असू दे, तुमचं पाण्याचं प्रमाण असू दे, तुमचं आता पृथ्वी तलावावरती 75% काय आहे, पाणी आहे. तर फक्त तर हे जर आपण दिवसेंदिवस हे जर प्रमाण वाढत गेलं तर फक्त आपल्या पृथ्वी तलावावरती आपण 20%च राहण्यासाठी 20%च आपल्याला जागा मिळणार आहे. मग मग त्यावेळी तो किती अफेक्ट आपल्याला होणार आहे. हे काय होते, हे टेम्परेचर, वॉटर, त्याच्यानंतर ह्याच्यामुळं काय होते की जास्तीत जास्त काय जे प्रमाण वाढल्यामुळं हा समतोल जो आहे तो चेंज होत आहे, क्लायमेट हा चेंज होत आहे. ठीक आहे, हे सगळं या स्लाइड मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात काय की ह्याच्यामुळं काय होतंय की जे ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याच्यावरती काय होतंय, अफेक्ट होतोय. तर आता आपण काही इम्पॅक्ट बघणार आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या रिलेटेड. काही इम्पॅक्ट्स आहेत. तर आता आपण इम्पॅक्ट बघणार आहे ग्लोबल वॉर्मिंगवर. इफेक्ट ऑन द वेदर. सगळ्यात पहिला बघणार आहे इफेक्ट ऑन द वेदर म्हणजे वातावरण जे आपले ऋतूज आहेत त्या ऋतूज वरती काय काय इफेक्ट होतात. सगळ्यात पहिला आपण बघूया की प्रिस्क्रिप्शन्स म्हणजे प्रिस्क्रिप्शन मध्ये काय होतं की बाबा तुम्हाला जर ह्या वेदर मध्ये जे काही चेंजेस आहेत म्हणजे पावसाचं प्रमाण जर वाढलं, ठीक आहे, पावसाचं जर प्रमाण वाढलं तर काय होतंय की पूर येतो, पुराची परिस्थिती येते. त्याच्यानंतर त्यामुळं होणारे जे पर्यावरणावर बदल आहेत ते किती होतात किंवा आता कधी पण जास्तीत जास्त प्रमाण पावसाचं वाढत चाललंय. म्हणजे जर तुमचं जर सप्टेंबर पर्यंत जर पाऊस असेल तर त्याचं काय टाइम एक्सटेंड होऊन काय होते, पुराचं परिस्थिती निर्माण होते. ते टाइम एक्सटेंड झाल्यामुळं होणारे पाण्याच्या पर्सेंटेज मध्ये वाढ होते. तर त्याच्यानंतर टेम्परेचर आहे, टेम्परेचर हाय होत चाललेलं आहे. हीट वेव्ज आहेत म्हणजेच ज्या काही भागांमध्ये म्हणजे राजस्थान असू दे किंवा मध्य प्रदेश असू दे तर ह्याच्यामध्ये जे काय होणारे हीटचं प्रमाण आहे, हीटच्या ज्या काही वेव्ज आहेत त्यामुळे काही अफेक्ट होत चाललेले आहेत. म्हणजेच लाईक स्किन कॅन्सर असू दे अशा पद्धतीच्या वेव्ज हीट जनरेट व्हायला लागलेत की काही स्किन कॅन्सर असू देत हे काय होते जनरेट होत आहेत, हे रोग काय जनरेट होत आहेत. मग हे जे आहेत
हीट वेव्स असू देत, टेम्परेचर असू देत, हे अफेक्ट कोणाला करतात? वेदरला करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रॉपिकल सायक्लोन म्हणजेच आता आतापर्यंत आपण जपान असू दे, जर्मनी असू दे, इथे जे काही सायक्लोन्स येऊन गेलेले आहेत काही दिवसांमध्ये, ज्यामध्ये काय होतं की कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे की काही सायक्लोन्स सारखे सारखे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काय होतंय जनरेट होत आहेत. मग हे जे काही सायक्लोन्स येत आहेत तर हे हे काय करतं? अफेक्ट कोणावर करतं? तर वेदरवर करतं. तर नेक्स्ट आहे ऑनलाईन. तर आता आपण बघणार आहे ऑनलाईन वरती जे फ्लडिंग आहे. फ्लडिंग म्हणजे पुराची परिस्थिती. तुम्ही आता बघतच आलेला आहात किती पुराची परिस्थिती गंभीर आहे. पाणी जास्त पावसाचं पाणी जास्त झाल्यामुळं. त्याच्यानंतर आहे फायर म्हणजे आतापर्यंत जे काय आगीचं प्रमाण आहे किंवा आग लागणे वगैरे ह्याही गोष्टी काही प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. त्याच्यानंतर क्रिओस्फेअर मध्ये काय होतं तर आतापर्यंत आपण बघितलेले एन्व्हायरमेंटल सेगमेंट ऑफ एन्व्हायरमेंटलमध्ये आपण बघितलेले जे बायोस्पियर आहे, हायड्रोस्पियर आहे, लिथोस्पियर आहे. त्यामधलं जे हायड्रोस्पियर आहे पाण्याचं प्रमाण आहे त्याचाच पार्ट हा क्रिओस्पियर आहे, ज्याच्यामध्ये पाण्याचं समतोल म्हणजे पावसाच्या पाण्याचा समतोल हा कमी जास्त होत आहे. त्यानंतर ओशन आहे. ओशन समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे. तोही देखील एक इम्पॅक्ट आहे ग्लोबल वॉर्मिंगवर. त्याच्यानंतर ऑक्सिजन डिप्ल्युशन ऑक्सिजन जो वातावरणातील ऑक्सिजनच्या लेवल आहे ती कमी होत चाललेली आहे. त्यामुळे ह्युमन बॉडीवरती त्याचा इम्पॅक्ट होत आहे. सजीव ज्या गोष्टी आहेत लिव्हिंग थिंग्स आहेत त्यावरती जास्तीत प्रमाणात ओझनचा डिप्लिकेशनचा परिणाम जास्त इफेक्ट होत आहे त्याच्यावरती. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओशन हीट वेकअप अपटेक म्हणजे समुद्राच्या लगतच्या भागात जास्तीत जास्त हीट टेम्परेचरचं प्रमाण जास्त झाल्यामुळे काय होतंय की ओशनच्या एरियामध्ये समुद्राच्या एरियामध्ये हीटचं प्रमाण जास्त होत आहे. हे सगळे इम्पॅक्ट आहेत जे आहेत ग्लोबल वॉर्मिंगवरती पडणारे इम्पॅक्ट आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे आज लेक्चरला डिस्कस केलं. आता आपण एकदा बघूया की कोणकोणते पॉईंट कव्हर झालेले आहेत. एन्व्हायरमेंटल इश्यूजमधले ग्रीन हाऊस इफेक्ट्स बघितलेले आहे, क्लायमेट चेंज बघितलेला आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग बघितलेलं आहे. त्यानंतर राहिलेले एन्व्हायरमेंटल इश्यूज आणखीन 3 पार्ट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. हे लेक्चर आपण स्टॉप करूया. थँक्यू.